राज्यामध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। ती म्हणजे मराठी येत नसेल तर मात्र 3 महिन्यासाठी आता त्यांचा परवाना जो आहे तो निलंबित केला जाणार आहे आणि या 3 महिन्यानंतर देखील मराठी बोलण्यासाठी प्रयत्न किंवा मग शिकले नसतील तर मात्र थेट हा परवाना जो आहे तो कायमसाठी रद्द केला जाणार आहे। मी सध्या मुंबईच्या दादर इथल्या टॅक्सी स्टँडवरती आलेली आहे। इथल्या टॅक्सी चालकांना मराठी येते का हे आपण पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की अंमलबजावणी देखील परिवहन विभागाकडून केली जाणार आहे। त्यामुळे इथे काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर मोठ्या संख्येनं टॅक्सी चालक दादर परिसरामध्ये असतात। अंकल, काय सांगाल, तुम्हाला मराठी येतं का? आपण पाहतोय की टॅक्सी चालक जे आहेत काहीसे या ठिकाणाहून न बोलताच निघून जात आहे। अनेकांना भीती आहे आपल्यावरती कारवाई होईल आणि त्यासाठीच आपण पाहतोय की टॅक्सी चालक हे थेट उत्तर न देता निघत आहेत। आणखीन काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कारण आज जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्याच कारवाई दरम्यान परिवहन विभागाकडून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कोणाचीच रोजीरोटीवरती गदा आणण्याचा प्रयत्न नाही आहे। त्यामुळे हाचा उद्देश नसला तरी मात्र चालकांची मगरुरी जी आहे ती सहन केली जाणार नाही। एकीकडे आपण पाहतोय की मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालक आहेत आणि यांना कुठेतरी मराठी शिकण्यासाठी देखील प्रशासनाच्या वतीनं जे आहे ती पावलं उचलण्यात आली होती। मात्र आज थेट आपण पाहतोय की कारवाईसाठी एक SITची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि असं असताना मुंबईमध्ये 12 पथकांकडून ही कारवाई केली जाणार आहे। आपण पाहतोय की इथे काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। डायरेक्ट आपण तिथे बाईट्स घेऊया। काय करायचं, आज से परिवहन विभाग से कार्रवाई की जाएगी। मराठी जिसको नहीं आ रही है उनको, आम्ही मराठीतच घेतो। इथे काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे। 3 महिन्याची जी काही मुदत आहे ती संपल्यानंतर तुमचा जो लायसन्स आहे तो देखील रद्द केला जाईल। काय सांगाल, मराठी येते तुम्हाला? बराबर नहीं आता है। प्रॅक्टिस करण्यासाठी काही तुम्ही प्रशिक्षण घेतलं? किया कितपर्यंत शिकलात तुम्ही? किती दिवस हा प्रॅक्टिससाठी तुम्ही अटेंड केलं होतं? एक हफ्ते किया। काय वाटतं, मराठी यायला पाहिजे? नहीं पाहिजे, आता कम आता है समझ का नाही वाटत, पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नहीं आता। प्रशासनाला काय सांगेल, जी कारवाई आजपासून होणार आहे, खरं तर अंमलबजावणी होणार आहे, तुमचे लायसन्स रद्द होतील जर मराठी नाही तुम्ही शिकलात तर? हमको बराबर नहीं था, जो अपना बसा थामा पुढे चला इतना 8-10 शब्द आता है, बराबर उतना पूरा नहीं आम्ही आता। प्रयत्न पण करणार नाही। नहीं करना है। हाँ, 3 महिन्याची आता तुम्हाला मुदत दिली आहे, 3 महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मराठी शिकाल? शिकाल। तर आपण पाहतोय की इथे आणखीन काही टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। इथे जर आपण पाहिलं तर काही टॅक्सी चालक जे आहेत ते न बोलता निघून जात आहेत। दादा, आजपासून परिवहन विभागाची कारवाई होणार आहे। मराठी शिकण्यासाठी ज्या पद्धती तुम्हाला मुदत दिलेली आहे ती संपलेली आहे। मराठी येते तुम्हाला? यस आते, थोड़ा आते मैडम। किती दिवस तुम्ही शिकलात? 5 दिवस शिकले, परीक्षा झाली। काय वाटतं, मराठी यायला पाहिजे सगळ्यांना? नहीं बरोबर सीख रहे मैडम है। मला सर्टिफिकेट पण दिलेलं आहे। हाँ, सर्टिफिकेट अभी दिला नहीं है, बुलावला है। अभी उधर बहुत गर्दी है ना, इसके लिए उन्होंने बोला कि 2-4 दिन बाद आओ। अगदी काय काय शिकवण्यात आलं होतं तुम्हाला ह्या सगळ्या प्रॅक्टिस हाँ दरम्यान? मैडम, प्रैक्टिस करता हूँ मैं, बुक है मेरे पास। ठीक है। आपण पाहतोय की ज्यांना येतच नाहीये ते प्रयत्न तरी करतायत। दादा, काय सांगाल, मराठी येते तुम्हाला? हो, येते ना बाबा। काय सांगायचे, काय तुम्ही सांगा मला, मी सांगते तुम्हाला। किती दिवसाचं प्रशिक्षण घेतलं तुम्ही? काय नाही घेतलीत मी, माझ्या इथे 45 वर्ष झालेत। हो, आता परिवहन विभाग थेट कारवाई करणार आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर मराठी आली नाही तर? चालेल ना। हो मराठीत राहून मराठी आली पाहिजे तुम्हाला? हो, मराठी आलेच पाहिजेत। इथे राहतो मी तर मराठी पाहिजेत मला। जे चालक आजही बोलण्यासाठी तयार नाहीत किंवा शिकण्यासाठी पण तयार नाहीत त्यांना काय तुम्ही सांगा? मी कुठे पण बी राहतो तो मला थोडा अभ्यास पाहिजेत और मला काय त्रास नाही आहेत। अजून पण तुमची मराठी पाहिजे तशी झालेली नाही आहे। काय सांगाल, किती दिवसांचा कोर्स आता अजून तुम्ही करणार आहात? मला काय कोणी मराठीमध्ये सांगतील तर मी त्यांचे जवाब देणार। मला काय हे नाही फरक पडतील, तुम्ही काय तरी विचारा, मी तुम्हाला तुमचे जवाब देतील।
प्रयत्न तरी हे टॅक्सी चालक जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आजपासून परिवहन विभागाची जी कारवाई आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. दादरचं हे या ठिकाणी पाहिलं तर स्टेशन बाहेरचं परिसर आहे आणि मोठ्या संख्येनं टॅक्सी चालक इथे असतात. आणि आज जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये संपूर्णतः मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांवरती जी आहे ती कारवाई होणार आहे. ज्या चालकांना मराठी येत नाही आहे त्यांना या सगळ्याच त्यांचा जो चालकाचा म्हणजे परवाना आहे तो 3 महिन्याभरासाठी निलंबित केला जाणार आहे. आणि 3 महिन्यानंतर सुद्धा मराठी बोलता आलं नाही तर मात्र चालकाचा परवाना हा कायमस्वरूपी जो आहे तो रद्द केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ह्या सगळ्याच माध्यमातून जे आहे ते अनेक टॅक्सी चालक जे आहेत ती मराठी यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं देखील या ठिकाणी म्हणत आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की आजपासून आता परिवहन विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीत कारवाई केली जाते याकडे आता सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. पुढे निकेश मोरेसा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.